गोष्टीची मॅडम ट्रेनिंग तुम्ही तुमच्या माध्यमातून द्या। तुम्हाला नाही तर माहिती आहे पालकमंत्री म्हणून सगळ्या गोष्टीवर फार बारकाईने लक्ष आहे। नाहीतर त्या दिवशी जसं कुठेतरी एका अड्ड्यामध्ये घुसलो अवेळी तुमच्या या ऑफिसमध्ये घुसण्याची संधी कधी देऊ नका। या लोकांना माझ्या जोडामारच्या जनतेला कोणीही कुठला अधिकारी त्रास देत असेल, कुठल्याही अवैध गोष्टीमध्ये मदत करत असेल तर त्याचा सामना नितेश राणेची आहे हे पहिलं तुम्ही नोंद करून ह्या कार्यक्रमामध्ये पहा। मी काय कोणाला सोडणाऱ्यापैकी नाही, शिस्त आपल्यासाठी महत्वाची। मला सगळे अड्डे माहिती आहेत, सगळे पत्ते माहिती आहेत। गोवा बॉर्डरवरून कोण किती वेळा येतो, अगर तुम्ही थांबवलं नाही तर मग मला त्या गाडीला आडवी गाडी लावायला लागेल तिथे, आणि मग मला सांगू नका की एका पायावर घरी गेला म्हणून। आता मॅडम तुम्ही चांगलं ऑफिस बनवलंय, एकदम सुटसुटीत ऑफिस बनवलंय, पण इकडचा कारभार पण त्याच सुटसुटीत झाला पाहिजे। इकडचा कारभार तेवढाच पारदर्शक झाला पाहिजे। इकडे येणारा कुठलाही व्यक्ती हा त्याला तो प्रश्न मांडण्यासाठी परत इथे येता कामा नाही, आणि मुळामध्ये तर त्या टेबलावर बसलेला अधिकारी त्यांनी चांगली वागणूक त्या नागरिकाला आणि त्या जनतेला दिली पाहिजे। ही सर्वात महत्वाचं आहे। तुम्ही काम हो ना हो, आमचा जोडामारचा कुठलाही नागरिक जेव्हा तुमच्या तिथे त्या टेबलावर अधिकाऱ्याच्या समोर उभा राहील तेव्हा त्या अधिकाऱ्यांनी त्यांना मान सन्मानानेच बोललं पाहिजे, आणि मग त्याचं काम कसं करायचं त्यावर पाहिलं पाहिजे। याही गोष्टीची मॅडम ट्रेनिंग तुम्ही तुमच्या माध्यमातून द्या। तुम्हाला नाही तर माहिती आहे पालकमंत्री म्हणून सगळ्या गोष्टीवर फार बारकाईने लक्ष आहे। नाहीतर त्या दिवशी जसं कुठेतरी एका अड्ड्यामध्ये घुसलो अवेळी तुमच्या या ऑफिसमध्ये घुसण्याची संधी कधी देऊ नका। पळापळ सुरू होईल म्हणून मी सांगलं, मला सगळ्यावर मी कोणाचीच गाय करणार आहे। ह्या सगळ्या लोकांच्या पलीकडे मला कोणच महत्वाचं नाही, हे पहिलं तुम्ही इथे नोंद करा। कोणच महत्वाचं, ह्या लोकांना माझ्या जोडामारच्या जनतेला कोणीही कुठला अधिकारी त्रास देत असेल, कुठल्याही अवैध गोष्टीमध्ये मदत करत असेल तर त्याचा सामना नितेश राणेची आहे हे पहिलं तुम्ही नोंद करून ह्या कार्यक्रमामध्ये पहा। मी काय कोणाला सोडणाऱ्यापैकी नाही, शिस्त आपल्यासाठी महत्वाची। जनतेची लूटमार, जनतेला कुठल्याही पद्धतीचं शोषण कोणीही करण्याची हिंमत ह्या निमित्ताने करू नये, कुठल्याही खात्यातले असो। आता आपण ज्या पद्धतीने अवैध धंदे आणि या सगळ्या गोष्टीच्यावर मी स्वतः जाऊन उभा राहिलो, मी काय कोणाला विचारत बसलो नाही। इथेही आपण काही ज्या गोष्टी काही दोडामार्गमध्ये चालल्या कानावर आलेल्या होत्या, मी मध्ये पीआयशी बोललेलो, बाबा तूच बंद कर किंवा मला जायला लागेल तिकडे। मला सगळे अड्डे माहिती आहेत, सगळे पत्ते माहिती आहेत। गोवा बॉर्डरवरून कोण किती वेळा येतो, अगर तुम्ही थांबवलं नाही तर मग मला त्या गाडीला आडवी गाडी लावायला लागेल तिथे, आणि मग मला सांगू नका की एका पायावर घरी गेला म्हणून स्पष्ट सांगतो।